जळगाव शहरासह अनेक भागांमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे। गेल्या 15 दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे वातावरणात गारवा निर्माण झालेला आहे। उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, मात्र अनेक भागामध्ये पावसामुळे वीज कपातीचा त्रास नागरिकांना सहन करावा लागतो। जळगावमध्ये वादळी पावसामुळे केळीचं पीक जमीनदोस्त झालेलं आहे। वरखडे लोंढे परिसरामध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालेला आहे। ज्वारी, बाजरी, मका पिकांचं नुकसान झालंय। पिकांचं अतोनात नुकसान झाल्यानं शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला। या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी शेतकरी करतायत। नंदुरबार जिल्ह्यामध्ये सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये चक्रीवादळासह मुसळधार पावसाची एंट्री पाहायला मिळते। मुसळधार पावसामुळे शेतीची कामं रखडले, शिवाय चक्रीवादळामुळे शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक घरांचं नुकसान झालं। नंदुरबार पावसामुळे शहादा तालुक्यामध्ये सर्वाधिक नुकसान झालेले। या नुकसानीची बातमी साम टीव्हीने दाखवली होती। या बातमीची प्रशासनाने दखल घेतली असून जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। जळगावातील धानोरा रस्त्यावर ट्रॅक्टर उलटलेला, यामध्ये 19 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्याने ही घटना घडलेली। या प्रकरणी जळगाव पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे।